आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला डाळींची भजी करून दाखवणार आहे। मी एक वाटी 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ अशी मी भिजत घातली होते 1 तास आधी। तर तुम्ही बघू शकता। आता ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। त्यासोबत मिक्सरमध्ये ग्राइंड करताना मी डाळ घेणार आहे। त्यामध्ये 4 मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा ओवा, थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये तुम्हाला ग्राइंड करून दाखवणार आहे। हे सगळे मी साहित्य घेतलेले आहे। चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या आणि चवीपुरतं मीठ, जिरे आणि ओवा। हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। हे तुम्ही बघू शकता, मी वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, मीडियम म्हणजे याच्यामध्ये थोडं जाडसर, म्हणजे ज्याच्याने भजी आपली छान आणि छान जे दाणे, मुगाच्या डाळीचे दाणे दाताखाली ते छान लागतील आणि चवीला लागेल। आता आपण तळून घेणार आहोत। बघू शकता मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल असं थोडं गरम झालं की जे जास्त गरमही नाही आणि जास्त कोमटही नसलं पाहिजे, म्हणजे आपले भजी चांगले शिजून चांगले शिजतील। ते डाळ भिजवले चालले जातील। डाळी वाटताना थोडंसं जर बारीक होत नसेल तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता। छान तळली जात आहे आणि खमंग मस्त भजीचा सोन सुटलेला आहे। बघू शकता, भजीचा छानपैकी गोल्डन रंग आलेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। हे आपल्याला काढून घ्यायचे। बघू शकता
भजी तळून तयार आहे. छान मस्त कुरकुरीत झालेली आहे, गरम गरम आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक कमेंट शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कळवा. हां, अशी साधी सोपी आणि झटपट बनणारी भजी, डाळींची भजी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कळवा कमेंट्समध्ये.